ॲडमिन आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सदस्यांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलिसांच्या सायबर सेलनं दिला आहे। पोलिसांच्या सायबर सेलनं व्हॉट्सअप ग्रुप सदस्यांना आवाहन केलं आहे की श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, शरद पवार तसंच इतर राजकारणी आणि राजकीय पक्षांविरुद्ध वादग्रस्त टीकात्मक विधानं, फोटो किंवा व्हिडिओ फॉरवर्ड केल्यानं पुणे, मुंबई, दिल्ली आणि चेन्नई इथं एकूण 260 ग्रुप ॲडमिन्सवर गुन्हे दाखल होऊन त्यांना तुरुंगवास भोगावा लागला आहे। व्हॉट्सॲप पोलिसांच्या निगराणीखाली असून सर्वांना याद्वारे कळवण्यात येतं की सायबर गुन्हे कक्षामार्फत सर्व ग्रुप फोल्डर बघितले जातात। असे वादग्रस्त ग्रुप तात्काळ काढून टाकावेत। सर्व सदस्यांना तशी ताकीद द्यावी। धार्मिक, राजकीय, सामाजिक विषयांशी संबंधित वादग्रस्त विधाने, फोटो, व्हिडिओ ग्रुपवर टाकू नयेत। वैयक्तिक, राष्ट्र, धर्म, जात, पंथ, रूढी, परंपरा, भौगोलिक हद्दी, भाषा या अंतर्गत वाद यावर भाष्य करणं हे गुन्हे आहेत। मुंबईत अशी कृत्ये करणाऱ्या 36 व्हॉट्सॲप सदस्यांना अटक करण्यात आली आहे। हे गुन्हे अजामीनपात्र असून त्यात 7 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते। हिंदू मुस्लिम वादविवाद, इतर धर्माबाबत अपशब्द वापरणं यासाठी तपास कमिटी स्थापन करण्यात आली आहे। गुन्हेगाराविरुद्ध कलम 4458 CPC अंतर्गत कारवाई करण्यात येईल। तसंच ग्रुप ॲडमिन विरुद्ध कलम 59 अन्वये कारवाई होऊ शकते। तसंच संबंधितांचे IP ॲड्रेस, निवासस्थानाचा पत्ता शोधून काढून त्यांना अटक केली जाईल। आपण जर ग्रुप ॲडमिन असाल तर तात्काळ असे वादग्रस्त फोटो, व्हिडिओ आणि विधानं काढून टाकावीत। हा संदेश आपल्या सर्व मित्रांना, नातेवाईकांना पाठवावा जेणेकरून ते जागरूक होऊन स्वतःचं संरक्षण करतील असं आवाहन देखील सायबर सेलनं